नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आजचा जो आपला सेशन आहे, शेअर मार्केटवर इन्व्हेस्टर्स कोण-कोण असतात? हो. इन्व्हेस्टर्स कोण-कोण असतात? मी व्यक्तींची नावं घेत नाहीये. पण सेबीच्या रूलप्रमाणे तुम्ही कुठल्या कॅटेगरीचे इन्व्हेस्टर आहात, त्याची डिमार्केशन किंवा त्याची डेफिनिशन डिसाईड केलेली आहे. कुणी केली? मी नाही केली. सेबीने केलेली आहे. सेबीचं असं म्हणणं आहे, की इन्व्हेस्टर्स हे 3 प्रकारात मोडतात. 1, 2, 3. पहिला प्रकार आहे रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स. तुम्ही, मी, आपण सगळे. जे लोकं किंवा एच-यू-एफ हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली एखाद्या कंपनी जेव्हा पहिल्यांदा शेअर्स विकायला काढते किंवा प्रायमरी मार्केटमध्ये शेअर विकायला काढते. प्रायमरी मार्केट काय समजायचं असेल तर आपण त्याचे व्हिडिओ केलेले आहेत. कंपनी जेव्हा प्रायमरी मार्केटमध्ये पहिल्यांदा आपले शेअर्स विकायला काढते, तर रिटेल इन्व्हेस्टर म्हणजे असा इन्व्हेस्टर जो 2 लाखापेक्षा कमी शेअर्स विकत घेतो आय-पी-ओमध्ये. त्याला म्हणतात रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर. हा इन्व्हेस्टर एच-यू-एफ असू शकतो, एखादा इंडिव्हिज्युअल असू शकतो. बरं, याच्यासाठी माहिती आहे का तुम्हाला, आय-पी-ओमध्ये 35% शेअर्स हे रिझर्व्ड असतात. अशाच लोकांना शेअर्स द्यावे लागतात. दुसरा प्रकार, नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. ज्या लोकांना 2 लाखाच्या वरती शेअर्स विकत घ्यायचे. त्याच्यात कोण-कोण इंडिव्हिज्युअल येऊ शकतो, एच-यू-एफ येऊ शकतो, कंपन्या येऊ शकतात, सोसायटीज येऊ शकतात, मंदिरं येऊ शकतात, ट्रस्ट येऊ शकतात किंवा कोणीही येऊ शकतं. ज्या लोकांना 2 लाखाच्या पुढे इन्व्हेस्ट करायचं आहे इक्विटी मार्केटमध्ये, त्यांना नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असं म्हटलं जातं. बरं, यांच्यासाठी 15% रिझर्वेशन आहे. म्हणजे कंपनीला 100 शेअर जर विकायचे असतील तर 15 शेअर नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सला द्यावे लागतात व 35 शेअर्स हे रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्सला द्यावे लागतात. राहिलेले 50% हे मोठ्या इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सला द्यावे लागतात. ओके, हे कोण आहेत? हे मोठ्या कंपन्या, म्युच्युअल फंड हाऊसेस किंवा फॉरेनच्या कंपन्या, फॉरेनचे इन्व्हेस्टर्स यांच्यासाठी ही 50%ची बँडविड्थ किंवा कॅटेगरी तयार केलेली आहे. ओके, त्यातल्या त्यात अँकर इन्व्हेस्टर म्हणून एक प्रकार असतं, जो की 10 कोटी रुपयाच्या वरती इन्व्हेस्ट करायची त्याची तयारी असेल, तर त्याच्यासाठी एक सेपरेट रिझर्वेशन आहे, पण ते 50% मध्ये आहे. तेवढं कॉम्प्लिकेट करायची गरज नाही. आपण सगळे पहिल्या किंवा दुसऱ्या कॅटेगरीमध्ये येतो. म्हणजे रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर 2 लाखापर्यंत किंवा नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स 2 लाखाच्या पुढे. ओके, तर आज इथंच थांबूया. इन्व्हेस्टर्स म्हणजे काय समजलं का? असेल समजलं, प्रश्न विचारा, कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहून गेलं, काय सांगा? भेटत राहा. थांबूया आज इथंच. नमस्कार.